मंडळी भाकर मी कशा प्रकारे टाकली। नमस्कार मंडळी, मी सोमनाथ रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकर। चला मग आपण ज्वारीची भाकर बनवायला सुरुवात करू। ज्वारीचं पीठ घ्यायचं आपल्याला या ठिकाणी। अजून थोडंसं पाणी लागेल, थोडंसं पाणी ऍड करतोय। अशी रगडायची तिला। खास करून ज्या मुलांना भाकरी जमत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। या पद्धतीत आपल्याला असं करायचं, याला बघायचं, याला तर असं या पद्धतीत करायचं। वरून प्रेस करायचं, वरून प्रेस केलं की याला दोघं हातात घ्यायचं आहे, करून घ्यायचं। पीठ घ्यायचं, थोडं पीठ खाली टाकायचं, भाकर टाकायची, दोघं हातानं लावून घ्यायचं। अशी टाकून घेऊ आपण आता भाकर। जमते ना मला भाकर, खास करून व्हिडिओ बॅचलर मुलांसाठी आहे आणि ज्यांना भाकरी येत नाही खास त्यांच्यासाठी सोपी आहे भाकर। आता आपली शेकल्यानंतर समजेल शेकली कशी जाते। आता आपण ही भाकर टाकलेली एवढी, आता आपण हिला शेकून घेऊ। कशी भाकरी तिकडे आहे का, गोल हिटिंग आहे, पाहू शकता तुम्ही। आपण गॅस चालू करून घेऊ फुल आणि त्याच्यावर तावा ठेवून देऊ। तावा चांगला गरम झाला की मग आपण याच्यावरती भाकर टाकू। तावा गरम झालेला आहे आपला। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जो भाग थापलेला आहे ना हाच खाली टाकायचा आहे, म्हणजे जे भाकरचा खालचा भाग आहे ना तो वरती यायला पाहिजे। चला आपण भाकर आता हातावरती घेऊ, मोडायला नको पाहिजे, मोडल्याने एवढं बरं झालं। आता आपण याला थोडं वरून आपल्याला थोडं असं पाणी घ्यायचं आहे। पाणी घेतलं का याला सारा लावून घ्यायचं आहे। भाकर थोडी वाकडी तिकडे असू शकते, समजून घ्या। ट्राय केलंय मी, येते तशी भाकर मला। फुलकणी वगैरे घ्यायची, बाजू आपल्याला अशी करून घ्यायची तिची। केली का आरामात आपल्याला हिला अशी घ्यायची आहे, टाकून द्यायची। तर आपण खाली शेकली गेली का पाहू, हिला पाहू शकता तुम्ही। आता आपण हिला गॅस बंद कमी करू, कमी केल्यानंतर भाग आहे गॅसवरती भाजून घेऊ। कमी करू आपण याला, परत तावा ठेवून देऊ याच्यावरती। तावा ठेवला तर खाली थोडंसं भाजून घेऊ। पाहू शकता भाकरला छान असा पोपळा आलेला आहे आपला। पोपळा थोडा आपण आता कडक करून घेऊ खालून। करून देऊ, पाहू शकता तुम्ही पोपळा पण छान आलेला आहे आपल्या भाकरला। मग दिसत असेल तर पहा, टाकून भाकर छान झाली। मंडळी भाकर मी कशा प्रकारे टाकली तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला।